नमस्कार. बऱ्याच वेळेस अध्यात्मामध्ये जी लोक अनेक प्रकारची साधना करतात, वेगवेगळा अभ्यास करतात, अनेक जणांची चिंतनं ऐकत असतात, पण हे सर्व करत असताना त्यांना अशा प्रकारचा प्रश्न नेहमी पडतो की जीवन हे असंच आहे का? सुखदुःखाने भरलेलं, चिंतेनं काळजीनं भरलेलं, निराशा न्यूनगंड यांनी भरलेलं हे असंच जीवन शेवटपर्यंत कडीला काढावं लागेल का? कारण बऱ्याच प्रकारच्या साधना केल्या, अनेक प्रकारची मोठमोठ्या लोकांची प्रवचन ऐकली, पण जीवनामध्ये आणखीन दुःख आहे तसंच आहे. मान मिळाला की आनंद होणे, अपमान झाला की खचून जाणे, लाभ झाला की मधून आनंद निर्माण होणे आणि नुकसान झाले की त्याचं दुःख. ही चक्र असंच शेवटपर्यंत चालणार का? अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण अनेक ठिकाणी अनेक जणाच्या तोंडून ही गोष्ट ऐकलेली असते की मानवी जीवनाचा दुःखाचा शेवट हा माणसाला आत्मज्ञान झाल्यानंतर होतो. सुख दुःख, मान अपमान, लाभहानी, यश अपयश या सगळ्यांच्या पलीकडे मनुष्य जातो आणि त्याला निरामय शांततेचं जीवन तो जगू शकतो की जी शांतता, जो आनंद कोणत्याच परिस्थितीत त्या ठिकाणी भंग पावत नाही किंवा जात नाही. अशा प्रकारचे तृप्त, एक प्रसन्न, अखंडितपणे आनंदी अशा प्रकारचं जीवन हे मनुष्य जन्माला आल्यानंतर शक्य आहे. हे असं सर्व ऐकलेलं असतं आणि इकडे त्या सर्व गोष्टीचा अभ्यास चालू असतो. सांगताना माणूस चार ज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्याला सांगतोही, कठीण प्रसंगामध्ये आधार देण्याचे काम करतो. परंतु ज्यावेळेस तो स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकावून पाहिल तर त्याला असं वाटतं की ही चिंता, ही काळजी, ही सगळं आनंद, निराशा, सुख, दुःख हे सगळं चक्र तो स्वतःच्या जीवनात ते अनुभवत असतो. आणि मग असं वाटतं की मग शक्य आहे का नाही या सगळ्याच्या पलीकडे जाणं, का असंच जीवन आपल्याला काढावं लागेल? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होणं एक स्वाभाविक गोष्ट आहे, साहजिक आहे. या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी एक मानवी जीवनाचे एक पूर्ण संकल्पनेविषयी थोडासा विचार करावा लागेल. की बघा, आपलं मनुष्य जीवन हे प्रकृतीच्या सानिध्यामध्ये आपण जन्माला आलो, म्हणजे शरीर घेऊन जन्माला आलो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी हे सर्व घेऊन आपण जन्माला आलो. आता या ठिकाणी देह ही एक प्राकृतिक घटना आहे आणि म्हणून देहामध्ये देहाचा कार्यभार चालविणारा एक देहा अहंकार आहे. आता ही देह प्राकृतिक आहे आणि हा देहामध्ये निर्माण होणारा अहंकारही हा प्राकृतिकच आहे. बघा, प्रकृती ही अष्टधा आहे, 8 तत्व आहेत प्रकृतीमध्ये. आपलं 5 तत्वापासून बनलेलं शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश,
म्हणजे पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे. हे 5 तत्वापासून आपलं शरीर बनलं. म्हणजे हे 5 तत्व आणि मन, बुद्धी, अहंकार ही 3 तत्व, अशी 8 तत्वाची मिळून आपलं हे शरीर बनलेलं आहे. आता शरीरामधले हे 5 तत्व जे आहेत हे स्थूल आहेत, ज्याच्यानं हे शरीर बनलं. आणि मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म तत्व आहेत. शरीराचे 5 तत्व ह्याला अपरा प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि हे जे 3 तत्व सूक्ष्म आहेत, मन, बुद्धी, अहंकार, ह्याला अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. आता अहंकार म्हणजे काय? या शरीरावर जो मालकी करतो, या शरीराचं जो नेतृत्व करतो, या शरीरामध्ये राहून जो शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या सुखदुःखाला जो भोगण्याचं काम करतो, तो अहंकार आहे. बुद्धीचं काम आहे, निर्णय करण्याचं काम बुद्धीचं आहे. फरक दाखवणे, भेद दाखवण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि संकल्प विकल्प करायचं काम मनाचं आहे. आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय रूपी हा देह त्या ठिकाणी या अहंकाराच्या उपभोगण्याचं माध्यम आहे. म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी अशा प्रकारे हे सर्व मिळून या जगामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टीचा उपभोग घेण्याचं काम ह्या शरीर त्या ठिकाणी करत असतं. मग हे सर्व जर प्रकृती आहे, तर मग ह्याच्यामध्ये मी कुठं आहे? कारण माझं तर अस्तित्व प्रकृतीच्या पलीकडे आहे. प्रकृतीच्या पलीकडे जो जन्मत नाही, जो मरत नाही, ज्याला कशाही प्रकारे काळाचा फरक पडत नाही, जो काले होता आजही आहे, उद्याही राहणार आहे, अशा पद्धतीने जो अजर अमर आहे, ते त्या ठिकाणी माझं खरं स्वरूप आहे. ज्याला कशानेच कधीच काहीच फरक पडत नाही, जो सर्व व्यापी आहे, सर्व व्यापक आहे, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला वायू शोषू शकत नाही, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, ज्याला शस्त्र कापू शकत नाही, असा मी आहे. म्हणजे भगवद्गीता जे सांगते की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः वगैरे, हे माझं स्वरूप आहे. तर मग ह्या प्रकृतीचा आणि माझा संबंध आला कसा? आणि मी सुखदुःखाच्या चक्रामध्ये अडकलो कसा? आणि ह्याच्यामधून सुटायचं कसं? किंवा सुटता येते किंवा नाही का? सुटणे हा निवळ गप्पा आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार करावा लागेल. प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपला भ्रम मात्र प्रवेश होतो, तुम्ही ऐकलं असेल की आत्मा कधीही बंधनामध्ये पडत नाही, नित्य मुक्त आहे. परंतु त्याच्या ठिकाणी भ्रम झालेला आहे की त्याला देहाचं तादात्म्य झालंय, त्याला प्रकृतीचं तादात्म्य झालंय. आता हा जो आहे हा केवळ भ्रम आहे. वस्तुतः तो गुंतलेला नाही आहे की एक प्रकारच्या भ्रमाने त्याला एक अटॅचमेंट झालेली आहे ह्या मन, बुद्धी आणि या शरीराची. आणि ही अटॅचमेंट इतकी प्रगाढ आहे की जे काही ह्या प्रकृतीच्या ठिकाणी, ह्या 8 तत्वाच्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी घटना घडते आहे, ती घटनेचा सरस परिणाम आपण त्या ठिकाणी स्वीकारत आहोत. कारण त्या ठिकाणी तादात्म्य असल्यामुळे, तादात्म्याचा भ्रम त्या ठिकाणी असल्यामुळे
त्या प्रकृतीच्या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या घटना ही माझ्यातच घडत आहेत, मीच त्या घटनामध्ये आहे, असा त्या ठिकाणी ह्या माणसाच्या ठिकाणी एक भास निर्माण होतो. म्हणजे जन्म प्रकृतीला आहे आणि शेवट ही मृत्यू शरीरालाच आहे. पण आपण असं समजतो की मी जन्माला आलो आणि आपण असं समजतो की माझाच मृत्यू होणार. आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपण समजतो की मी आता मोठा होतोय, मी आता हुशार झालो, मी आता नोकरीला लागलो, मला आता मुलंबाळ झाली, आता मी वृद्ध झालो. हे सगळे जे ह्या 8 ठिकाणी या प्रकृतीच्या जे 8 तत्व मी सांगितले त्या 8 ठिकाणी घडणारी ही सगळी प्रक्रिया आहे. देह जन्माला येतो, त्याला बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धपण आहे. तर सगळ्या ठिकाणी त्या देहाशी तादात्म्य झाल्यामुळं मी त्या देहाबरोबर आहे आणि म्हणून मीच बालपण भोगतोय, मीच तरुणपण भोगतोय, मीच वृद्धपणामध्ये जर्जर झालो. ही त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी भ्रांती निर्माण झालेली आहे. आणि जोपर्यंत हे तादात्म्य शरीराशी असलेलं, हे तादात्म्य मनाशी असलेलं, हे तादात्म्य बुद्धीशी असलेलं, हे तादात्म्य अहंकाराशी असलेलं, हे तादात्म्य आपलं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कितीही मोठ्या गप्पा मारल्या तरी आपण या सुखदुःखापासून, या बेचैनीपासून, ह्या लाभहानीपासून, ह्या सगळ्या प्राकृतिक घटनांमधून आपण त्या ठिकाणी सुटू शकत नाही. म्हणजे ज्या घरामध्ये आपण आहोत त्या घराला अग्नी लागला तर त्याची धाकता आपल्याला लागणारच आहे. त्या घरामध्ये जर पाणी येत असेल, पाऊस येत असेल तर त्याच्यानं आपण भिजणारच आहोत. त्या घरामध्ये काही पदार्थ जळत असेल तर त्याचा वास आपल्याला येणारच आहे. म्हणजे जोपर्यंत आपण जसं त्या घरात आहे तोपर्यंत घरात घडणाऱ्या सगळ्या घटनाचा परिणाम आपल्यावर येणारच आहे आणि तशी तशी आपली अवस्था होणारच आहे. त्याप्रमाणे जोपर्यंत ह्या देहाचं तादात्म्य आपल्याला आहे तोपर्यंत ह्या देहामध्ये घडणाऱ्या सगळ्या उलथापालथीचा आपल्यावर तसा तसा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होणार आहे आणि तो परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि म्हणून देहात घडणाऱ्या घटना ह्या खोट्या नाहीत. प्राकृतिक स्तरावर ज्या ज्या घटना घडत आहेत ह्या 8 तत्वाच्या अंतर्गत ज्या ज्या घटना घडत आहेत त्या देहासोबत ॲक्च्युली घडत आहेत. ते देहाचे सुखदुःख ॲक्च्युली आहेतही, परंतु त्या सुखदुःखाच्याही पलीकडे माझं अस्तित्व आहे हे भान आपल्याला आलं नसल्यामुळे, हा बोध त्या ठिकाणी आपल्याला झालं नसल्यामुळे त्या सगळ्या घटनांमध्ये आपण स्वतःलाच पाहतो. साधं उदाहरण घ्या. लेकराचा आणि आपला काही संबंध आहे का वस्तुता, परंतु लेकराला अनंत वेदना होत असली तर माय बाप तडपतात का नाही, तडफड होती का नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये. त्यांच्यामध्ये कसलंच कनेक्शन नाही, कोणत्या वायरनं जोडलेलं नाही आहे किंवा कोणतं दुसरं कनेक्शन नाही जोडलेलं, पण तरीसुद्धा लेकराला होणाऱ्या वेदना आपण अनुभवतो का नाही, ती तडफड अंतःकरणाची. कारण लेकराशी आपलं तादात्म्य आहे, ही माझं आहे म्हणून ती जोडले गेले त्याच्याशी आपलं अंतःकरण. तसं देहाशी पण आपण एका मान्यतेनं, धारणेनं आपलं तादात्म्य झालेलं आहे आणि म्हणून देहाचे बी सगळे त्या ठिकाणी सुखदुःख आपण उचलत असतो. आणि म्हणून ह्या सुखदुःखातून सुटायचं आहे. ह्या सगळ्या बेचैनी, निराशा, न्यूनगंड ही जेवढी काही परेशानी म्हणून आहे ती सगळी ह्या प्राकृतिक स्तरावर घडणारी घटना आहे. आणि मी स्वतः कसं आहे, मी केवळ आणि केवळ आनंद रूप आहे,
केवळ प्रसन्न रूप आहे, केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ज्या ज्या घटना मात्र घडत आहेत त्या सगळ्या देहस्तरावर आहेत. ही त्या ठिकाणी हा अभ्यास घडण्यासाठी, ही स्टेप येण्यासाठी, ह्या सगळ्या सुखदुःखाच्या बाहेर जाण्यासाठी माणसाला या घटना ज्या घडतात त्या सर्व प्रकृतीमध्ये घडत आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हसणारा, या ठिकाणी रडणारा, या ठिकाणी सुखदुःख भोगणारा, हे जे मी होऊन बसलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. आता बाहेर कसं पडायचं? एखादा झुडूप आहे समजा, आणि संध्याकाळचा प्रकाश आहे, अंधारलेला आहे, आणि त्या झुडपाच्या ठिकाणी आपल्याला चोर दिसला, आपण पळू लागलो, तर त्या ठिकाणी एक भास झालाय, एक भ्रम झालाय. फक्त आपल्यातलं भ्रम काढण्याची गरज आहे. झुडपामध्ये काही बदल करण्याची गरज नाही. आपली जी समज आहे, आपलं जे अज्ञान आहे, आपला जो भ्रम आहे तो दूर करण्याची गरज आहे. मग त्याचप्रमाणे या प्राकृतिक स्तरावर ज्या काही घटना घडतात, जे काही उलथापालथ होती, जी काही चंचलता, जे काही सुखदुःखाची चक्र आपल्याला दिसतात, तर त्या देहापासून, त्या एकंदरीत 8 तत्वापासून, त्या प्रकृतीपासून आपल्याला त्या ठिकाणी अलग होण्याची कला साध्य करावी लागेल. जोपर्यंत आपल्याला याची दाहकता जाणवते प्रकृतीची, जोपर्यंत आपल्याला सगळे सुखदुःख रूपी द्वंद्व चक्र जाणवते, तोपर्यंत आपण प्रकृतीत आहेत हे नक्की आहे, किंवा प्रकृतीत आहोत अशी आपली मान्यता आहे हे नक्की आहे. परंतु ज्या ह्याच्यापासून आपल्याला आधी अंतर तयार करावं लागेल. म्हणजे वस्तुतः आपला आणि प्रकृतीचा कसलाच संबंध नाही, केवळ एक भ्रम झालाय. त्यालाच आपण माया म्हणतो, त्यालाच अविद्या म्हणतो, त्यालाच अज्ञान म्हणतो. त्याच्यामुळे हा त्या ठिकाणी तादात्म्य इतकं प्रगाढ झालंय. त्याचा आपल्याला अभ्यास असा करावा लागेल की प्रत्येक गोष्टीपासून मी अलग आहे. देहा जणू काय दुसऱ्या व्यक्तीला आपण जसं बघतो तसं आपल्याला देहाला बघायला शिकायचं. दुसऱ्या गोष्टीला आपण जसं बघतो तसं आपल्याला सुखदुःखाला बघायला शिकावं लागणार आहे. जसं आपण दुसऱ्याच्या वेदनेला बघतो तशी वेदना होत आहे, देह तडफडत आहे, अशा पद्धतीने त्या सर्व गोष्टीचं निरीक्षण करणे, त्याला बघणे, दुसरा होऊन त्या गोष्टीकडे बघणे, अशा पद्धतीचा एक अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि हा अभ्यास सोपा याच्यामुळे आहे कारण वस्तुतः आपण त्याच्यापासून वेगळेच आहोत. फक्त मान्यतेनं आपण एकरूप झालेलो आहोत. आणि म्हणून देहापासून मी वेगळा आहे. विचार हे मनात घडणारी घटना आहे, भेद ही बुद्धीत घडणारी घटना आहे. सुखदुःखाचं सेवन किंवा सुखदुःखाचा उपभोग हे अहंकार करत असतो. ही अहंकारामुळे घडणारी घटना आहे किंवा ह्याचा भोगता अहंकार आहे. हे त्या ठिकाणी जाणून या गोष्टीपासून आपण अंतर निर्माण करू शकलो. एखाद्या प्रसंगामध्ये जो आनंद झाला तो आनंद ह्या प्राकृतिक स्तरावरच होत असतो. तर तो आनंद तो मन उपभोगत आहे. त्या शरीरामध्ये त्या आनंदाच्या प्रतिक्रिया येत आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. एखादा डोंगर पाहण्यासाठी जसं आपल्याला डोंगरापासून विशिष्ट अंतरावर जावं लागतं आणि मग त्या डोंगराचं आपल्याला दर्शन होतं स्पष्ट, तसं या प्रकृतीपासून एक विशिष्ट अंतर तयार करून आपल्याला प्रकृतीमध्ये घडणाऱ्या सर्व घटनाचं साक्षीत्व करावं लागेल. त्या घटना आपल्याला लांबून बघाव्या लागतील आणि त्या घटनाचा मी एक साक्षीदार मात्र आहे. सर्व घडणारी प्रक्रिया त्या प्राकृतिक स्तरावर या देहामध्ये घडत आहे याचं त्या ठिकाणी आपल्याला एक भान तयार करावं लागेल. आणि ज्यावेळेस हा बोध आपल्याला होईल आणि प्रत्यक्षात तशा प्रकारची ज्यावेळेस आपण पाहण्यामध्ये सक्षम होऊ, तेव्हा ह्या सर्व सुखदुःख रूपी खेळ कसा ह्या प्रकृतीमध्ये निर्माण होतो याचे
आपण त्या ठिकाणी लीला केवळ बघू शकतो, केवळ तो आनंद आपण घेऊ शकतो. काहीच नाही या ठिकाणी, गंभीर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे, सिरियस म्हणून कोणताच प्रकार नाही या ठिकाणी. हा सगळा प्रकृतीचा उलटा पालतीचा खेळ चालू आहे. याच्यामध्ये माझा काडी मात्र संबंध नाही. मी कशाच प्रकारचा इथला करता नाही आणि मी कशाच प्रकारे इथल्या कोण्या गोष्टीचा भोगता नाही. मी भोगणारा नाही आहे ना मी करणार आहे. हे ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण जाणू, आज मी सांगतोय म्हणून नाही, मी सांगतोय म्हणून त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता, पण त्यावेळेस ही प्रचिती येणार नाही. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण वैयक्तिक जीवनामध्ये हे प्रकृतीचा खेळ पाहण्यासाठी सक्षम बनू, तर त्यावेळेस आपल्यासाठी हा सर्व संसार पसारा आपल्या देहासहित एक केवळ एक खेळ मात्र दिसू लागेल. आणि ही उलटा पालत अनादी काळापासून चालू आहे, पुढेही चालत राहणार आहे. प्रकृती जन्म घेणार आहे, प्रकृतीला शरीर पाहिजे, तिला त्या ठिकाणी शरीराची अवस्था आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तिला सुख पाहिजे, तिला दुःख पाहिजे, सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये निर्माण होणार आहे. हे सगळं ठरलेलंच आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्राकृतिक घटनेचा आपल्याला एक साक्षीदार बनायचं आहे. आणि जोपर्यंत हा अभ्यास करून एक आपण अशा प्रकारे आपल्या मूळ स्वरूपामध्ये येणार नाही आणि पूर्ण प्रकृतीचा खेळ बघायला आपण सक्षम होणार नाही, तोपर्यंत ही प्रकृतीमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परिणाम होणार आहे. परंतु ज्या दिवशी आपल्याला अभ्यास करून ही गोष्ट कळली की सगळ्या क्रिया प्रतिक्रिया ह्या सगळ्या केवळ प्रकृतीचा खेळ आहे, पण ती तिच्या क्षेत्रात होत राहतात, याचा मी साक्षीदार आहे. अशा प्रकारचा बोध ज्यावेळेस होईल, तर त्यावेळेस मात्र जीवनातले सगळे प्रश्न संपलेले असतील, सगळ्या प्रकारची द्वंद्व मिटलेले असतील आणि एक कायम स्वरूपी शांतता. आता बाहेरून जो व्यक्ती आपल्या जीवनाकडे बघतोय, आपलं जीवन आणि सामान्य माणसाचं जीवन ह्याच्यामध्ये विशेष फरक नसणार आहे. हां, बऱ्यापैकी फरक असणार आहे. आपण कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतो, कोणत्या नाही. सामान्य माणसासारखे आपण कोण्या गोष्टीवर तुटून पडतो, कोण्या नाही. ह्या सगळे काही जे चांगले चांगले बदल आहेत ते बऱ्यापैकी आपल्यामध्ये सामान्य माणसाच्या जीवनापेक्षा सुद्धा एका साधकाच्या जीवनामध्ये ते दिसायला चालू होते. परंतु मूलतः तसा काही विशेष फरक त्या ठिकाणी दिसणार नाही. सगळं सामान्य माणसाचं जीवन आणि एका साधकाचं जीवन बाहेरून बघता सारखंच दिसेल, परंतु साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हा बोध निर्माण होतो, त्यावेळेस मात्र त्याच्या आतमध्ये कायमस्वरूपी अपार शांतीचा अनुभव तो करत असतो, आनंदाचा अनुभव तो करत असतो. कसल्याही प्रकारची चंचलता नाही, कायम एक स्थिरता तो मध्ये अनुभवत असतो. सगळ्या घटना प्रारब्ध रूपाने देहासंबंधित प्रकृतीशी संबंधित असतात आणि त्या घडणार आहेत. तसा तसा देहाचा प्रवास पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये काही विशेष बदल होणार नाही. काही गोष्टी त्याही स्तरावर बदलतात, परंतु एक मोठाड भाषेमध्ये सांगायचं तर एक सामान्य माणसाचं जीवन आणि एका साधकाच्या जीवनामध्ये प्राकृतिक स्तरावर विशेष फरक नसतो. तर त्याच्या आतमध्ये एक शांतता नेहमीसाठी त्या ठिकाणी नांदत असते. अशा प्रकारे कधी न भंगणाऱ्या शांततेला तो स्वतः प्राप्त होतो. अशा पद्धतीचा हा सुखदुःखापासून, जीवनातल्या सगळ्या प्रश्नापासून सुटण्याचा हाच मार्ग आहे. या स्थितीला गेल्यानंतरच असं म्हटलं जातं की मनुष्य त्या ठिकाणी त्याला आत्मज्ञान झालं, त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं, त्याला त्या परमात्मा स्वरूपामध्ये तो प्रतिष्ठित झाला. अशा प्रकारे त्याचा जो अहम आहे तो त्या ठिकाणी हे खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, शिवस्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेला आहे.
तो स्वतःला आता सर्व व्यापक त्या ठिकाणी बघू लागतो. अशा पद्धतीने प्रकृतीचं साक्षीत्व करण्यामध्ये तो सक्षम आहे. केवळ तो साक्षी आहे. साक्षी हा शब्दसुद्धा पुन्हा काढून टाकण्याची गरज आहे. कारण साक्षी आहे म्हणजे कोणीतरी आहे अशा प्रकारचा त्याच्यामध्ये एक सूचक संदेश मिळतो. म्हणून कोणी नाहीच अशा प्रकारचं ते साक्षीत्व आहे. म्हणून त्यावेळेस दुःखाचा सर्व शेवट आहे. अशा पद्धतीचं हे आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून जोपर्यंत अशा प्रकारची अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन घेण्याची आणि वेगवेगळ्या साधना करून या प्रकृतीपासून अंतर तयार करण्याची कला साध्य केली पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.